तर इतर महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या टॉप 20 बातम्या। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। दरम्यान पीएम सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत आता 76 लाख शेतकऱ्यांनी वाढ झालेली आहे। राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। माथाडी कायद्याची राज्यभर अंमलबजावणी करावी तसंच बाजार समितीचं केंद्रीकरण करणारे 2018चे विधेयक मागे घेण्यात यावं यासाठी म्हणून हा बंद पुकारण्यात आला। या बंदमुळे लासलगावसह नाशिकच्या 15,000 समित्यांमधील कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे। सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज अमरावतीतील 14 कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। राज्य शासनाच्या विधेयक क्रमांक 64 मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप केला जातो। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याची प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी दिली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र सरकारच्या सुधारित कायद्याची होळी करण्यात आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस तसंच बाजार समिती संचालकांनी कायद्याला विरोध दर्शवलेला आहे। केंद्र सरकारचा हा कायदा शेतकरी तसंच व्यापाऱ्यांना धोक्याचा असल्याचा आरोप करत यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारलेला आहे। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील 6 बाजार समित्या सामील झाल्या। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला समित्यांनी विरोध केला आहे। या बदलांमुळे बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द होऊन थेट प्रशासक नेमले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बाजार समितीत नसतील।